My name is Manthan Jadhav. Welcome to Kasari Kitchen and Travels. What is your name? Shivan. हॅलो फ्रेंड्स, मी रोहन कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही आज हैदराबादला आलेलो आहेत बिर्याणी खायला, बरोबर ना? हां, हैदराबादला. तर आपण आता हे जे बिर्याणीचं किट आहे दावतचं, ते आता आपण ओपन करणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय ॲसेसरीज किट आहे ते आपण बघणार आहोत. तर पिंकी ओपन करेल. आणि हे रेडीमेड मिळतं बाजारामध्ये, तर आम्ही डिमांडमधून आणलेलं. तर सगळ्यात पहिलं आपल्याला मिळालं याच्यामध्ये ग्रेव्ही आहे. एक मिनिट, आपण सगळं काढून बघूया आधी. हे राईस भेटले, बासमती राईस 250 ग्राम तरी असेल हे. हो, बासमती राईस दावतचा. त्याच्यानंतर भेटला आपल्याला ग्रेव्ही, मसाला ग्रेव्ही. हां, याच्यामध्ये काहीच ऍड करायचं नाहीये, फक्त हेच घालायचं आपल्याला. ओके. ऑथेंटिक बिर्याणी पेस्ट, म्हणजे मसाला विसाला सगळं त्याच्यामध्ये आला. आणि हा खडा मसाला. हां, हा जेव्हा आपण तांदूळ बॉईल करणार ना तेव्हा त्याच्यामध्ये घालायचं. आता याच्यामध्ये आपल्याला दालचिनी भेटलेलं आहे, तेजपत्ता आहे, काळी मिरी, लवंग, इलायची. ओके. आणि ह्याच्यात काय स्पेशल इन्ग्रेडियंट्स? हे आपण जे रायता बनवतो ना त्याच्यामध्ये फक्त दही मध्ये टाकून हे ऍड करायचंय, मिक्स करायचंय. अजून काहीच मसाले टाकायचे नाही. आणि ह्या बिर्याणी सोबत जो रायता आहे तो तयार होणार. ओके, चला आता आपण पुढची स्टेप चालू करूया. तर सर्वप्रथम आपण हे आता तांदूळ जे आहे ते धुवून घेणार आहोत 2 ते 3 वेळा, जसं आपण नॉर्मली भात शिजवताना धुतो तशा पद्धतीने. तांदूळ धुवून झालेले आहेत. हे आपण 5 मिनिटं असंच ठेवणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे पाणी ठेवलंय गरम व्हायसाठी. आणि ते गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे जे तांदूळ आहेत धुतलेले ते घालणार आहोत. जे बिर्याणी किट आहे याच्यामध्ये आपल्याला एक बुक पण भेटलेलं आहे इकडे. हे बघा, हैदराबादी बिर्याणी कशी बनवायची, मास्टर शेफ. आणि याचं जी प्रोसेस आहे ती सगळं याच्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर येत नसेल बनवायला तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही फॉलो करू शकता आणि त्यानुसार बनवू शकता. तर सुहान, तुला येतं बनवायला? तू बनवणार? मग तू खाणार नाही का? खाणार ना हैदराबादी बिर्याणी? चला तर सुरुवात करूया. पाणी अजून गरम झालेलं नाहीये, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल. तर आपल्याला जर हैदराबादी बिर्याणी खायची असेल तर आपल्याला हैदराबादला जायची अजिबात गरज नाही. आपण घरी बसल्या सुद्धा ती बिर्याणी चांगल्या प्रकारे बनवू शकतो. तसं आम्ही आता दावतची बिर्याणी किट घेतलेली आहे आणि आम्ही आज घरीच बनवणार आहोत हैदराबादी बिर्याणी. आणि नॉनव्हेज बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही चिकन नाही यूज करणार आहोत, अंडा यूज करणार आहोत. आणि कशी बनणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार. तर कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ऐसी बिर्याणी अपनी बनने वाली. दिखाओ, फोटो दिखाओ बिर्याणी का. हो. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलचे नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही नवीन नवीन चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही आमच्या व्हिडिओचे आस्वाद आनंद घेत राहाल. सुरुवात करूया. अशा प्रकारे बॉईल झालेलं आहे. आता आपली नेक्स्ट प्रोसेस. त्यामध्ये आपण हे जे मसाले आहेत खडे मसाले ते घालूया. आणि नॉर्मली आपण जे पण बिर्याणी किंवा पुलाव करतो त्याच्यामध्ये खडे मसाले पडतातच पडतात. आणि इथे मी चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल कशासाठी? तेल म्हणजे भात छान सुटसुटीत होईल. ओके. चिकट होणार आहे त्यासाठी. आणि भात बनवताना आपण मीठ घालतोच. तर मी इथं मीठ घालणार आहे चवीनुसार. मीठ नंतर पण टाकू शकतो ना आपण? नाही, पण भात आळणी होईल ना, आपण नंतर ऍड करणार आहे ना त्या ग्रेव्ही मध्ये भात. ओके. त्यासाठी ह्याच्यातच मीठ घालायचं आपल्याला. आणि आता तांदूळ घालून घेऊया. ह्याचा एक पूर्ण टोप बनेल ना याचा? नाही, एवढं नाही होणार, पण 2 माणसं खाऊ शकतात. बघा, याचे बासमतीचा जो राईस आहे त्याचे दाणे बघा किती मोठे मोठे. दाखवतो मी. आणि ते शिजल्यानंतर अजून लांब होते, फुगतील ना हे. हो. तू खाणार ना राईस सुहान? हो, बिर्याणी. आणि अशा प्रकारे आपलं मसाले
आणि राईस गरम पाण्यामध्ये झालेले आहेत. आपल्याला हे जास्त शिजवून घ्यायचं नाहीये, थोडा वेळ अगदी 5 ते 7 मिनिटं शिजवणार आहोत. आपल्याला कच्चे पक्के असे शिजवून घ्यायचे. मंथन आणि सुहान आपल्याला काहीतरी वाचून दाखवणार आहेत. काय वाचवणार? सुहान दी कुकिंग. आणि तू? हैदराबाद रेसिपी. हो, एवढा अभ्यास नाही करायचा आपल्याला आता. तांदूळ थोडे अजून शिजायला हवे. इथे मागे मंथन लपलेलं आहे आणि सुहान इकडे लपलेलं आहे. आणि दुपारचे 1:30-2 वाजलेले आहेत आणि भूक खूप लागली आहे आम्हाला. आम्ही प्लॅनिंग केलेलं की आज रेसिपी शूट करायची बिर्याणीची. आज संडे आहे त्या निमित्ताने. हा मग सुहान. हा, आणि ही प्रोसेस करायला अर्धा-पाऊण तास आरामात जाणार, कारण सगळं बॉईल व्हायला चांगल्या प्रकारे शिजायला टाइम लागतो. आणि जेवढं आपण वाट बघणार तेवढं भूक जास्त लागणार आणि जास्त जेवणार आपण. तर आता बिर्याणी बनते. फर्स्ट प्रोसेस चालू आहे. जे तांदूळ आहेत चांगल्या प्रकारे बॉईल होतात आहेत. आणि पाहू शकता मसाले पण थोडे वरती आलेले आहेत. आणि मी इथे पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याला जो कांदा लागणार आहे तो मी इथे कापून ठेवलेला आहे. हा पहा, एकदम पातळ असा. आता आपण हा शालो फ्राय पण करू शकतो आणि डीप फ्राय पण करू शकतो. तर आपण हा कांदा छान तळून घेऊया. त्यासाठी आधी आपण पॅनमध्ये तेल घालणार आहोत. तेल आपल्याला जितकं लागेल तितकंच घालायचं आहे. मी इथे 1 कांदा घेतलेला आहे. आणि बिर्याणी म्हटलं तर तडका आलाच आला. त्यासाठी आपण आता कांद्याचा तडका देणार आहे. कांदा चांगल्या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. हा बघा, आम्ही कांदा असा उभा कापून घेतलेला आहे. आणि चांगलं मस्त गरम गरम तेलामध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत. आता एक साईडला कांदा परतणार आहोत आणि एक साईडला आपले तांदूळ चांगल्या प्रकारे बॉईल होतात. आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ चांगल्या प्रकारे बॉईल झालेले आहेत. आणि जास्त पण शिजवलेले नाही आहेत आपण, तेवढे शिजवायचे आहेत आपल्याला. गॅस बंद करून घेऊया. गॅसची बचत करायची बाबा, सिलेंडर महाग झालेला आहे. आणि इथे चाळण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी काढून घेणार आहोत. आणि सांभाळून करायचं आहे, गरम गरम आहे खूप पाणी. आणि एवढंच आपल्याला बॉईल करायचं आहे की आपला जो भात आहे, तांदूळ आहे, हे तुटलं नाही पाहिजे, कारण बासमती राहायचं. तुटल्यावरती ती मजा येणार नाही खाण्यासाठी. आणि जो अख्खा राईस आहे हा बघा किती छान दिसतोय. आणि हे जे खडे मसाले आहेत त्याच्यामुळे जो स्मेल येतो, सुगंध येतो, खूप असं छान येतो, असं मन भरून येतं. आणि त्यासाठीच ते मसाले घातले जातात बिर्याणीमध्ये. आणि सुहान इकडे मसाले बघतो आपले. सुहान, कोणकोणते मसाले आपल्याकडे? विच कलर? व्हाईट, येलो, ग्रीन, रेड, ऑरेंज. तांदूळ आहे बॉईल केलेले, हे चांगल्या प्रकारे आपल्याला थंड होऊन द्यायचे आहेत, नाहीतर ते तुटतील. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. एका पॅन घेतला आपण गॅसवरती आणि तेल टाकलेलं आहे इकडे. तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण कांदे फ्राय करणार आहोत याच्यामध्ये चांगल्या प्रकारे. आणि लालसर पण आणा पाहिजे, याला कुरकुरीत झाले पाहिजे थोडेसे. त्यासाठी तेल छान गरम व्हायला पाहिजे आणि कांदे सुद्धा पातळ पातळ कापून घ्यायचे. आणि हा मॅजिक इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामधला, कारण जेव्हा आपण बिर्याणीवरती हे जो कांदा टाकतो फ्राय झालेला, त्याच्यामुळे त्याला जो कलर येतो, टेक्स्चर येतो ना, तरी एकदम मस्त वाटतं. बिर्याणी हैदराबादी बिर्याणी, याच्यामध्ये आपण चिकनचा वापर नाही करणार आहोत, अंडीचा वापर करणार आहोत आपण. आणि मंथनला आपण इकडे एक जॉब दिलेला आहे अंडी सोलायचा. मंथन, सोल अंडी. आणि आपण इकडे अंडी वापरले. तुम्ही पनीर सुद्धा वापरू शकता, चिकन वापरू शकता, किंवा भाज्या व्हेजिटेबल सुद्धा वापरू शकता तुम्ही आपल्या आवडीसवडीनुसार. यस. कांदा जो आहे तो चांगल्या प्रकारे बघा कसा एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम लालसर झालेला आहे. इथे कांदा मी जास्त तळून घेतलेला नाहीये, थोडासा व्हाईटच दिसतोय. हे पहा, मला अशा पद्धतीचा पाहिजे होता म्हणून मी असा घेतलाय. तर तुम्हाला जास्त पूर्ण गोल्डन कलर हवा असेल, छान असा खरपूस तळलेला, तर तसा तुम्ही तळून घेऊ शकता. तर आता हे आपण कांदे जे तळलेले आहेत ते काढून घेणार आहोत प्लेटमध्ये. आणि ते पप्पा, सुहान आणि मंथन, आणि इथे बिर्याणीची तयारी चालू आहे पिंकीकडून. आणि खूप भूक लागली तुला? हा, अंडा खाणार ना? हा हा हा.
आणि आपले बऱ्यापैकी अर्ध काम झालेलं आहे, बॉईल झाले चांगल्या प्रकारे तांदूळ. आपण इकडे कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे, आपली अंडी पण इकडे सोलून झाले, बॉईल करून झालेली आहेत. आता पुढची प्रोसेस. हा आहे बिर्याणीचा मॅजिक मसाला, ऑथेंटिक बिर्याणी पेस्ट. आपल्याला घरी बनवायची गरज नाही, हे लोक पॅकेटमध्ये देतात आणि हे 2 जण तर आरामात खाऊ शकतात, अशा प्रकारे हे लोकांनी दिलेलं आहे. आता इकडे अंडी कापायचं, कट करायचं काम चालू आहे. तर एका अंड्याचे आपण 4 भाग केलेले आहेत. तुम्हाला 2 हवेत तर तुम्ही 2 करू शकता. चला या. पटेटो सारखा तुला लोणचं सारखं वास येतोय. आता हे आपलं तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि हा जो मॅजिक ग्रेव्ही आहे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण. आता आपली ही जी ग्रेव्ही आहे ती छान प्रकारे बघा पाणी सोडतं आणि आपण ऑलरेडी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर जास्त तेल टाकायचं नाही कारण जी ग्रेव्ही असते त्याला सुद्धा पाणी सुटतं. आणि हा आपण मसाला बनवतो, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी सुद्धा टाकायचं आहे. हा आपला बिर्याणीचा मसाला आहे, जी शेवटचा थर असतो त्याच्यामध्ये जो मसाला असतो तो आपण आज बनवणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये आपले कोणतेही घरगुती मसाले ऍड करायचे नाहीये. ग्रेव्हीचा मस्त सुगंध सुटला इकडे, असं वाटतं की बिर्याणी रेडीच झालेली आपली. आता याच्या आपण मध्ये अंडी टाकणार आहोत बॉईल केलेली. तुम्ही चिकन सुद्धा टाकू शकता, पनीर सुद्धा टाकू शकता आणि व्हेजिटेबल सुद्धा टाकू शकता. तर आम्ही अंड्याचा उपयोग करणार आहोत आज आणि 2च अंडे घेतलेले आम्ही, तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता. अंडा मसाला कसा होतो त्यासारखंच आहे ना हे पण. आणि हे आपण मिक्स करणार आहोत. जास्त जर हलवलं तर अंडी घेतलेत ना आपण, हे सगळं बाहेर येईल, त्यासाठी मी असं वरूनच ग्रेव्ही घालणार आहे याच्या. आणि थोडा वेळ आपण 5 मिनिटं आहे ना छान वाफवून देऊया. ग्रेव्ही आणि अंड छान एकत्र होऊन देणार आहोत. आता आपला जो मसाला आहे त्याला 5 मिनिटं लागेल शिजायला चांगल्या प्रकारे. आणि पोरं इकडे मस्ती करतात आहे, सुहान आणि मंथन. काय पाहिजे तुला? काय नको? थोडंसं किचन थोडंसं मेस वाटतंय कारण आत्ताच घरची अर्धी लोक जेवलेली आहेत आणि आम्ही जेवायचं बाकी आहेत. 2 वाजलेत अप्रॉक्स. आणि हे बघा आपला ग्रेव्ही जो आहे बिर्याणीतला त्याची तयारी चालू इकडे वाफेवर करणार आहोत आपण. त्यासाठी आपण वरती कव्हर केलेलं आहे. आपला कांदा पण चांगल्या प्रकारे एकदम फ्राय झालेला आहे, कोथिंबीर वरती टाकण्यासाठी. आता हे झाल्यावरती आपण लगेच बिर्याणीची प्रोसेस चालू करणार आहोत, मेन प्रोसेस. आता आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे बघा. आपल्या हैदराबादी बिर्याणीच्या लेअर लावायची वेळ आलेली आहे आणि आपला मसाला रेडी आहे, ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण थर लावणार आहोत. तो पहिला जो थर आहे तो ग्रेव्हीचा लागणार आहे. आणि लक्षात ठेवा की ही जी बिर्याणी बनवतो आम्ही ही फक्त 2 माणसासाठी आहे. तर असा विचार करू नका की एवढी कमी कशी. तर हा जो पहिला लेअर बघा, हा पहिला थर छोटावाला. त्याच्यानंतर थोडासा भुनलेला कांदा टाकणार आहोत आपण आणि कोथिंबीर वरून. हा आपला एकदम शेवटचा लेअर झाला हा खालचा. त्याच्यावरती आपण राईस टाकणार आहोत, बॉईल केलेला बासमती राईस. छान सुटसुटीत झाले पहा. हो, थंड टाकायचे आहेत आपल्याला, जास्त गरम तांदूळ टाकले तर तुटतील, म्हणून थंड होऊन द्यायचा आहे भात. हा आपला झाला पहिला लेअर, दुसरा लेअर. तर ही बिर्याणी जी आम्ही बनवतोय हैदराबादी ऑथेंटिक दावत बिर्याणी, ही फक्त आम्ही 2 माणसासाठीच बनवतोय. तर तुम्हाला जर 3-4 लेअर लावायचे नसेल तर तुम्ही 2 लेअरमध्ये सुद्धा याचं काम करू शकता. तर आम्ही ते जास्त लेअर नाही केले तिकडे. आम्ही एक बेस लेअर केलेला, त्याच्यामध्ये मसाला टाकला, त्याच्यावरती आम्ही बासमती राईस टाकला. आता आमचा 3रा लेअर आहे, ह्याच्यामध्ये आम्ही ग्रेव्ही पूर्ण संपून टाकेल. आणि जो शेवटचा वरचा टॉप लेअर आहे त्याच्यामध्ये आम्ही जो उरलेला राईस आहे
तो सगळा टाकणार आहोत. आणि ही अशा प्रकारे आम्ही जी लेअर आहेत बिर्याणीची ती कंप्लीट करणार आहोत. हा आपला ग्रेव्हीचा लास्ट लेअर आहे आणि त्याच्यावरती आपण जो उरलेला राईस आहे विथ मसाले ते आपण सगळे टाकणार आहोत त्याच्यावरती. हे पहा, हा आपला शेवटचा लेअर जात आहे बिर्याणीमध्ये. आणि तुम्ही याच्यावरती कलर सुद्धा टाकू शकता, म्हणजे कलरचं जे पाणी असतं त्याने काय होतं माहिती, बिर्याणीला तुम्ही ऑरेंज कलर, ग्रीन कलर सुद्धा देऊ शकता. पण आम्ही असं काही करणार आहोत, जो ऑथेंटिक कलर आहे व्हाईट राईस तोच आम्ही आता इकडे बनवणार आहोत. तर तुम्हाला कलर वापरायचे असतील तर तुम्ही ते वापरू शकता. ओके, आता आपले सगळे लेअर कंप्लीट झालेले आहेत. आता जो उरलेला आहे कांदा तो वरून टाकणार आहोत आपण. आम्ही ॲक्च्युली क्वांटिटी खूप सगळ्या प्रकारच्या कमी घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर वाढवायचे असेल तुम्ही वाढू शकता. जसं की ग्रेव्ही आहे, राईस आहे, कांद्याचं जे प्रमाण आहे आणि वरती कोथिंबीर बघा आम्ही टाकलेलं आहे, किती छान दिसतंय. आणि जो कलर बघाल तुम्ही, जो तुम्ही हॉटेलमध्ये जशी बिर्याणी खाता त्या पद्धतीचं दिसतंय. आपली बिर्याणी रेडी आहे आणि आम्ही गॅस एकदम स्लोमध्ये ठेवलेला आहे, मंद आचेवरती. आणि वरती आता आपण ढाकण ठेवणार आहोत. आणि याला अंदाजे किती टाइम लागेल? म्हणजे त्याच्यातून व्यवस्थित दमला पाहिजे भात आणि त्याच्यातून वाफ आली पाहिजे. जास्त आपल्याला म्हणजे जास्त वेळ ठेवायचा नाही, कारण की ग्रेव्ही पण तयार आणि भात पण तयार आहे. म्हणजे अंदाजे किती टाइम लागेल? तरी पण 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. बिर्याणी किट आहे, ह्याच्यामध्ये या लोकांनी स्टेप बाय स्टेप दिलेले आहेत. 30 मिनिटांमध्ये ही बिर्याणी रेडी होते हैदराबादची. त्याच्यासाठी तुम्हाला हैदराबादला जायची गरज नाहीये. मुंबईमध्ये किंवा तुमच्या घरी तुम्ही कुठे असाल तिकडून तुम्ही बोलू शकता. याच्यामध्ये या लोकांनी 4 पॅकेट्स दिलेले आहेत. एक तर आहे दावत बासमती राईस, ऑथेंटिक बिर्याणी पेस्ट, अरोमॅटिक होल स्पायसेस आणि बुनानी रायता सीझनिंग. आता आम्ही जो रायता आहे अजून बनवलेला नाही आहे, पण आमची ऑलमोस्ट जी स्टेप्स आहे बिर्याणीची ती चालू आहे. आणि रविवारची वेळ आहे, दुपारचे 2-2:15 झालेले आहेत आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत चांगल्या प्रकारे. आणि आता आपण चेक करणार आहोत की आपली बिर्याणी झाली की नाही आहे. आणि किती चांगली दिसते बघा बिर्याणी. आणि वाफ पण निघली. आता आपल्याला गॅस बंद करायची आहे. तर अशा प्रकारे बिर्याणी तयार आहे आणि आपण ही आता ब्लेडमध्ये काढून घेऊया. आणि छान असा रंग आलेला आहे आणि जास्त वेळ पण लागत नाहीये, कारण की आपण जी ग्रेव्ही आणि जे तांदूळ वापरले होते ते ऑलरेडी तयारच होते. त्यामुळे छान दमट ठेवल्यामुळे पहा मस्त झाले. अरे वाह. आणि कलरही खूप छान आलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण यूज करू शकता, पनीर सुद्धा यूज करू शकता. भले ही हैदराबादी बिर्याणी आहे, याचा जो फ्लेवर आहे, याचा जो मसाला आहे तो हैदराबादी फ्लेवर आहे, पण याच्यामध्ये तुम्ही पनीर तडका सुद्धा देऊ शकता, अंडी टाकू शकता, व्हेजिटेबल्स टाकू शकता किंवा चिकन सुद्धा टाकू शकता. आणि आम्ही इथं अंड्याचा उपयोग केलेला आहे. आणि पहा किती छान कलर आलेला आहे. आणि याचा जो मसाला आहे त्याचा पण बघा किती मस्त दिसतोय. आता आपली बिर्याणी मस्तपैकी रेडी आहे सर्व करण्यासाठी. तर आपल्याकडे हैदराबादी बिर्याणी रेडी झालेली आहे. आता या बिर्याणी सोबत आपल्याला सलाड सुद्धा लागणार आहेत. तर आपण सलाडमध्ये काही गोष्टींचा वापर केलेला आहे, जसं की आम्ही इकडे एक काकडी घेतलेली आहे, त्याच्यानंतर टमॅटो आहेत आणि हा आपला ओनियन. तर तुम्हाला अजून काही गोष्टी लागत असतील सलाडमध्ये तर तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचप्रकारे लिंबू. आणि जर लिंबू तुम्ही पिळलात बिर्याणीवरती, अजून छान एकदम मस्त टेस्ट येईल याच्यामध्ये. आणि ही आहे आपली रेडी हैदराबादी बिर्याणी. आता आपली जी बिर्याणी हैदराबादी आहे ना, आता आपण सर्वप्रथम मंथनला टेस्ट करायला देणार आहे. मंथन, टेस्ट करून बघ कशी वाटते तुला. मस्त आहे. खाशील तू बिर्याणी नेक्स्ट टाइम. तुला बिर्याणीमध्ये अंडा आवडलं की चिकन लागेल तुला? अंडा. चिकन नको? आणि पनीर आवडेल? अरे वा. आणि बिर्याणीची पहिली टेस्टिंग झालेली आहे आपली, मंथननी केलेली आहे आणि मंथनला खूप आवडली बिर्याणी. आता टेस्टिंग करणार आहे रोहन कासारे. आणि खूप खूप प्रयत्नानंतर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि मी आता टेस्ट करणार आहे स्वतः कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स.
खूप मस्त बिर्याणी झाली आहे, जसं मंथन बोलत तसा. आणि जे मसाले लोकांनी वापरले अतिशय सुरेख. ही ॲक्च्युली हैदराबादी बिर्याणी आहे आणि अशी बिर्याणी आम्ही क्वचितच खाल्लेली. नॉर्मल बिर्याणी खातो आपण, पण जो मसाल्याचा जो टेस्ट असतो ना तो प्रत्येक बिर्याणीचा वेगळा असतो. आणि ह्या बिर्याणीचा सुद्धा वेगळा आहे. जसं की दावतनी जी बिर्याणी दिलेली आहे अतिशय सुरेख आहे. आणि आमच्याकडून ह्याला थम्सअप, नॉट गोल्डन थम्सअप, कारण गोल्डन थम्सअपसाठी आम्हाला हैदराबादला जाऊन बिर्याणी खायला लागेल आणि आम्ही मुंबईमध्ये बिर्याणी बनवलेली आहे, घरगुती बिर्याणी आहे, त्यासाठी आम्हाला थम्सअप या बिर्याणीसाठी. आणि हो, जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका. असंच घरगुती खा, चांगलं खा, स्वस्त राहा. आणि आम्ही जो आज व्हिडिओ बनवलेला आहे दावत बिर्याणी किटचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. असंच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आणि ही जी रेसिपी आहे ही इन्स्टंट रेसिपी आहे. 25-30 मिनिटांमध्ये बनणारी रेसिपी आहे. सगळे मसाले, सगळे साहित्य सगळं रेडीमेड असतं, आपल्याला घरगुती काहीच यूज करायचं नसतं. तर तुम्हाला कंटाळा असेल घरी जेवण बनवता तर असं बाजारातून तुम्ही पॅकेट आणू शकता आणि खाऊ शकता. आणि हा पॅकेट घेण्यापूर्वी प्लीज एक्सपायरी डेट चेक करा आणि चांगलं खा, स्वस्त राहा परत एकदा. आणि थँक्यू सगळ्यांना. असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. बिर्याणी सुहान टेस्ट करणार आहे. वाव, सुहाननी पहिल्यांदा बिर्याणी खाल्ली ना? कसं झाली बिर्याणी? चांगली झाली. अरे वा, आता परत खाशील ना तू बिर्याणी? परत टेस्ट कर एक. अरे वा, चला आता आपण जेवणाला सुरुवात करूया. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. हैदराबादी बिर्याणी आपण मागवली होती आणि सुहाननी पण बिर्याणी खाल्लेली आहे. मी सुद्धा टेस्ट केलेली आहे, मंथनने टेस्ट केलेली आहे, पण अजून पिंकीने टेस्ट नाही केलेली आहे, माझ्या वाईफनी. आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आम्ही सुरू केलेलं 1:30 वाजता अप्रॉक्सिमेटली, पण सगळं गरम करण्याचा, बॉईल करण्याचा भरपूर टाइम गेला. आणि बघा सुहान लपून लपून बिर्याणी खातोय आणि तिकडे पळून जातोय ना. मंथन बिर्याणी कशी होती? मस्त होती. सुहान मस्त. अरे वा. आणि आता आम्ही जेवायला बसवलो इकडे. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जेवायला या आमच्यासोबत. अरे वा. आणि पोरांना बिर्याणी एवढी आवडली ना की पोरं परत धावून धावून येतात बिर्याणी खायला. आता मंथन सुद्धा एकदा टेस्ट करणार आहे परत एकदा. वाव.